नमस्कार सर्वांना. माझं नाव प्रथमेश शिंदे. माझा टॉपिक आहे हगिंग फेस ट्रान्सफॉर्मर्स. अ, परिचय. व्हाय? का वापरतात? हगिंग फेस ट्रान्सफॉर्मर्सचा वापर मशीनला मानवी भाषा समजण्यासाठी आणि वापरण्यासाठी केला जातो. हे मॉडेल्स आपल्या चॅटबॉट्स, ट्रान्सलेटर आणि टेक्स्ट सारांश करणाऱ्या ॲप्स बनवायला मदत करतात. याच खास वैशिष्ट्य म्हणजे ते प्री-ट्रेन्ड मॉडेल्स वापरतात. म्हणजे आपल्याला नवीन शिकायची गरज नाही. यामुळे वेळ आणि मेहनत दोन्ही वाचतात. उदाहरणार्थ व्हॉईस असिस्टंट आणि चॅटबॉट्स ही ट्रान्सफॉर्मर्स मॉडेल्स वापरून आपल्याशी नैसर्गिकरित्या संवाद साधतात. संकल्पना. व्हॉट? काय आहे हे? तर हगिंग फेस ट्रान्सफॉर्मर्स म्हणजे नक्की काय? हगिंग फेस ही एक ओपन सोर्स प्लॅटफॉर्म आहे, जी नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग NLPसाठी वापरले जाते. ट्रान्सफॉर्मर्स हे एआय मॉडेल्स आहेत, जे वाक्य किंवा मजकूर समजतात. या प्लॅटफॉर्मवर आपल्याला तयार मॉडेल्स मिळतात, ज्याचा वापर आपण पुढील कामांसाठी करू शकतो. अ, मजकुराचे वर्गीकरण, प्रश्नांची उत्तरे देणे, भाषांतर करणे, भावना ओळखणे, सारांश तयार करणे. म्हणजेच हे मॉडेल्स आपल्याला मजकुरावर काम करण्यासाठी सोपी आणि तयार साधने देतात. कार्यप्रणाली. हे कसं काम करतं? चला पाहूया हे ट्रान्सफॉर्मर्स कसे काम करतात. ही प्रक्रिया 5 सोप्या टप्प्यांमध्ये होते. पहिल्यांदा टेक्स्ट, उदाहरणार्थ वाक्य इनपुट घेतलं जातं. तो टेक्स्ट टोकन्समध्ये म्हणजे संख्यांमध्ये बदलला जातो. मग प्री-ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर मॉडेल त्या वाक्याचा अर्थ समजून घेतं. त्यावर आधारित उत्तरं, भाषांतर किंवा प्रिडिक्शन तयार करतं. आणि शेवटी त्या मॉडेलला खास कामासाठी थोड्या डेटावर फाईन ट्यून केलं जातं. अशा प्रकारे हे मॉडेल भाषा समजून घ्यायला आणि योग्य उत्तर द्यायला सक्षम होतं. अडचणी, मर्यादा. काय जमत नाही? हगिंग फेस ट्रान्सफॉर्मर्स जरी खूप शक्तिशाली असले, तरी काही मर्यादा आहेत. मोठ्या मॉडेलसाठी जास्त मेमरी आणि प्रोसेसिंग पॉवर मॉडेल नेमकं कसं निर्णय घेतं हे समजणं कठीण. त्याला ब्लॅक बॉक्स समस्या म्हणतात. चुकतेसाठी मोठा डेटा लागतो. मोठ्या मॉडेलसाठी इंटरनेट आणि जास्त स्टोरेज स्पेस लागतं. म्हणजेच वापरणं सोपं असलं तरी तांत्रिक दृष्टीने काही मर्यादा आहेत. निष्कर्ष. एकंदरीत पाहिलं तर रनिंग टेस्ट ट्रान्सफॉर्मर्समुळे NLP म्हणजेच भाषेशी संबंधित कामं खूप सोपी आणि जलद होतात. अ, हे तयार मॉडेल्स आपल्याला भाषांतर, संवाद आणि टेक्स्ट विश्लेषणासाठी मदत करतात. जरी त्यांना मोठी सिस्टीम आणि जास्त डेटा लागतो, तरी हे मॉडेल्स वेळ वाचवतात आणि चांगले परिणाम देतात. थोडक्यात सांगायचं तर हगिंग फेस ही आधुनिक AI आणि NLP क्षेत्रातील एक अतिशय उपयुक्त आणि लोकप्रिय साधन आहे. धन्यवाद.